नगरसेवक असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा एक्सरसाइज डिपार्टमेंट असेल, सगळी मिळी बघत आहे. ठीक आहे. हा जो रोड तुम्ही जर बघाल, हा VIP एअरपोर्टचा रोड आहे. पब्सवाल्यांनी, कॅफेजवाल्यांनी तो पूर्ण रोड हायजॅक केलेला आहे. ठीक आहे. ट्रॅफिकवाल्यांनी तिथं एकही नो पार्किंगचा बोर्ड, नो हॉल्टिंगचा बोर्ड लावलेला नाही. त्यांनी तो रोड हायजॅक केला आहे. आपले जेव्हा घरी गेस्ट येतात त्यांना गाडी लावायला जागा नसते. तुम्ही जर फ्रायडे, सॅटर्डे, संडे आला, रात्री 2:30-3 वाजेपर्यंत त्यांचं पार्किंग फुल असतं. त्याच्यावर ट्रॅफिक पोलीस काहीही ॲक्शन घेत नाही. नॉर्मल कॉमन माणसाने जर तिथं लावली गाडी त्याच्यावर चलान होतं, पण संध्याकाळी फ्रायडे ते संडे मॉर्निंगपर्यंत ह्या लोकांवर काही ॲक्शन होत नाही. आणि तुमच्या बखर लाईफच्या माध्यमातून एक प्रश्न आहे, PMCमध्ये असे कोण ऑफिशियल आहेत जे रेसिडेन्शियलमध्ये कमर्शियलची परमिशन देत आहेत आणि कुठल्या लॉ अंतर्गत देत आहेत? त्यांच्याकडे NOC नाही आहे, स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे बिल्डिंगचं, फायर अँड सेफ्टी हॅझार्ड्स नाही आहे, काही नाही. डेसिबल जे आहे, म्युझिक कंटिन्यूस आहे. सिनियर सिटीजन असतात, रात्री 12-12 वाजेपर्यंत म्युझिक वाजते. लहान मुलांना शिकायला बाहेर, शिकवणीला जाताना बाहेर पेरेंट्सबरोबर जायला लागतं. सिनियर सिटीजन बाहेर गेलं तर हे आश्वासन नाही भेटत की ते परत नीट सुखरूप घरी येईल. आणि हे जे ऑफिशियल आहेत त्या, माझं सगळ्यांना मत आहे, माझं जे पण लोक इथं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर रेसिडेन्शियलमध्ये जे पब्स, कॅफेज आहेत त्यांना त्याच्यावरती बॅन आणा आणि बॉयकॉट करा. जे पण कस्टमर्स, जे पण इथं एन्जॉय करायला येतात त्याचा विचार करा की तुमच्या घराच्या प्रिमायसेसमध्ये जर आम्ही येऊन तिथं म्युझिक, डान्स करायला लागलो तर तुम्हाला आवडेल का? एन्जॉय करायचं आहे सगळ्यांना, एन्जॉयमेंटच्या अगेन्स्ट आम्ही कुणी नाही. ठीक आहे. पण सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही जे करताय बॉयकॉट करा. रेसिडेन्शियल एरियामध्ये जे पण पब्स आहेत ते सगळे इल्लिगल आहेत आणि तुम्हाला एन्जॉय करायचं आहे तर गव्हर्मेंटनी क्लस्टर्स बनवले आहेत, तिथं ऑथोराइज्ड पब्स आहेत, तिथे एन्जॉय करायला जावा आणि बॉयकॉट करा. तुमच्या काय